नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करू. तर सर्वांचे स्वागत आहे. आज सेकंड डे आहे आणि जसं की मी सांगितलं काल की एकही दिवस मिस करू नका, नाहीतर शेवटच्या दिवसाच्या प्रॅक्टिसवर त्याचा परिणाम जाणवेल. तर आज आपण काय शिकणार आहे बघा. आज डिटेलमध्ये बघूया रेकी काय, रेकीचा इतिहास काय आहे, कशी आली. कारण इथून पुढे कदाचित तुम्ही खूप पुढे जाऊ शकतात, हाताने सर्वांना रेकी देणार, उपचार करणार. तर कुणाला सांगता आलं पाहिजे ना की नक्की आहे का याचा इतिहास, आलं कुठून. तर ते रेकीचे 5 प्रिन्सिपल्स काय असतात. त्याच्यानंतरून सर्वात सुंदर, एकदा का तुमचं आजचं सेशन झालं की मी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. खूप सुंदर मेडिटेशन असतं, ते करायचं आहे. आणि ते केलं की मग उद्या सकाळी तुमचा शक्तिपात असेल, तुम्ही शक्तिपात करायला मोकळे. ठीक आहे. आता आपण शिकवायला सुरुवात करू. ओके. चला. तर जे लोक काल आज फर्स्ट टाइम जॉईन आहे त्यांच्यासाठी आपण काय करायचं आहे, 1 मिनिटाचा रिकॅप घेऊया. काल काय शिकवलं, कालच्या जे लोक आज पहिल्यांदा जॉईन झाले आहेत. बाकी तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला भेटणारच आहे युट्यूबवर. ठीक आहे. 1 मिनिटाचा रिकॅप करूया, बाकी लगेच शिकवायला सुरुवात करूया. ओके. कुठे गेली पीपीटी, मला ओपन करू द्या. हा. ओके. तर बघा, काल आपण काय बघितलं की रेकी कुणी शिकली पाहिजे. तर ज्यांना सतत चिंता, भीती, मानसिक तणाव आहे, स्वतःला विसरून गेले आहेत आणि स्वतःकडे दुर्लक्ष झाले आहेत, ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, पैशांच्या समस्या आहेत, नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी रेकी शिकलीच पाहिजे. शिवाय ज्यांना स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकतेची खूप आवड आहे, त्यांनीही रेकी खूप शिकली पाहिजे. चांगल्या पद्धतीने तुमचा चांगला विकास होतो स्पिरिच्युअल लेवलवर. ठीक आहे. तर आपण काही सिलेबस बघितलं होतं, आता तुम्ही राहणार आहे तर सिलेबस समजूनच जाईल. ठीक आहे. मग काल आपण बघितलं होतं की सबकॉन्शियस माइंड काय असतं, कॉन्शियस माइंड काय असतं, त्याचा फरक बघितला होता. का त्याला प्रोग्राम करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी आपण 3 पायऱ्या बघितल्या होत्या. कुठल्या पायऱ्या? ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. तर काल आपण ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन शिकलो होतो. तर ॲफर्मेशन्स काय असतात? जसं आपण वारंवार एखादं वाक्य किंवा शब्द बोलून ती गोष्ट सत्यात उतरते, मॅनिफेस्ट होते, त्याला ॲफर्मेशन्स बोलतात. तर ज्या लोकांना, जे लोक काल जॉईन लेट झाले होते ग्रुपला, त्यांनी बघा हे 2 पानांचं पीडीएफ आहे, इंग्लिश आणि मराठी दोघी मध्ये आहे. ज्यांना नसेल भेटलं, जे लोक ग्रुपला लेट जॉईन झाले किंवा युट्यूबवर मग आता व्हिडिओ बघत आहे, त्यांनी काय करायचं, मला मेसेज करा. मी तुमच्या फोनवर ग्रुप ॲडमिनवर, माझा व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनवर माझा नंबर आहे, मेसेज करा आणि सांगा की आम्हाला हे पीडीएफ पाहिजे. नक्की 2 पीडीएफ घ्या, तुमच्या घरामध्ये लावा, आणि खरंच तुमच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल होणार आहे. तर हे पीडीएफ नक्की वापरायचं आहे. ओके. तर ॲफर्मेशन बघितलं, व्हिज्युअलायझेशन बघितलं, कसं आपण सकारात्मक गोष्टी व्हिज्युअलाइज केल्या पाहिजे. ठीक आहे. चला, आता आपण आजचं शिकायला घेणार आहे. तर काल मी काय सांगितलं होतं की आपल्याला 5 दिवस शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे आणि जीवनामध्ये काय करायचं आहे, पॉझिटिव्हिटीचं बी पेरायचं आहे, सकारात्मकतेचं. 24 तास 7ही दिवस सकारात्मक राहायचं आहे. एकदा सकारात्मक राहिले, मॅजिकली आपलं जीवन बदल. ओके. ठीक आहे. तर आता बरेचशे लोकांचे व्हिडिओ बंद आहे. नाही पाहिजे का जीवनात पॉझिटिव्हिटी? बाबाचं प्रवचन ऐकायला आले का? मी कोणी महाराज थोडीच आहे, काहीतरी प्रॅक्टिकली शिकवणार आहे. प्रॅक्टिकल शिकायचं असेल तर व्हिडिओ ऑन पाहिजे की नाही? व्हिडिओ ऑन करा, नाहीतर मी काय करेल, असा शिकवेल. कसा? बघा, असा व्हिडिओ बंद करून शिकवलं, मजा येईल का तुम्हाला? हा. कसे आहेत तुम्ही, बरे आहेत का? शिकवू का? बोर होऊन जाणार तुम्ही. तुमचे पण व्हिडिओ बंद असले, मला पण बोर होतं. ओके. तर व्हिडिओ ऑन करून घ्या. ठीक आहे. चला, आता आपण शिकायला घेऊया आजचा टॉपिक. ओके. बाकी तुमची मर्जी, कसं शिकायचं तुमच्यावर आहे. चला, आता रेकी म्हणजे काही डिटेलमध्ये बघूया. तर रेकी हा जपानी शब्द आहे. रे म्हणजे काय? सर्वव्यापी, युनिव्हर्सल, आणि की म्हणजे जीवनी शक्ती, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. तर रेकी काय आहे? एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स आहे. जसं सूर्याचा प्रकाश सगळीकडे आहे, ऑक्सिजन सगळं आहे. आणि आपण बघा,
प्राणशक्ती. जगताना आपण फक्त ऑक्सिजनने जगतो का? नाही. त्याच्याबरोबर एक प्राणवायू म्हणजे एक प्राणशक्ती देखील येते. रेकी तशीच आहे, सगळीकडे आहे, पूर्ण ब्रह्मांडात आहे. सगळ्या देशाचे लोक वापरतात आणि वापरायला एकदम इझी आहे. ओके, थोडस कन्फ्युजन आपण. रेकी हा जपानी शब्द आहे म्हणून रेकी रेकी वाटतं. बाकी युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी जरी तुम्ही बोलले ना, सार्वत्रिक उपचारिक ऊर्जा, तरी इनफ आहे. काही लोकांना रेकी शब्द परका वाटतो. रेकी काय नाही आहे. रेकीचा कुठलाही धर्म, पंथ नाही किंवा रेकीचा कुठलाही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. तुम्ही कुठल्याही याला फॉलो करा, ओके, कुठल्याही धर्माचे असाल, काही फरक पडत नाही. उलट रेकी काय करते, तुम्ही ज्या ईश्वराला मानतात त्याच्याशी तुमचं कनेक्शन मजबूत करते. तर बघा, बरेच सगळे नाव आहेत. स्वामी रेकी, नारायण रेकी, अ, हनुमान रेकी. जपानमध्ये लोक त्यांच्या याच्याने नावं ठेवतात. युरोपमध्ये गेले एंजेलिक रेकी, सेंट मायकल रेकी, व्हॉट एव्हर इट इज. हा, तर रेकी काय करते, तुम्हाला कुठलाही धर्म बदलायला सांगत नाही. तुमचं ज्याही ईश्वरावर श्रद्धा आहे त्याच्याबरोबर तुमचं कनेक्शन चांगलं वाढवत असते. ओके, तर खूप सुंदर आहे. आता तर साई रेकी पण आलेली आहे. सगळं काही आहे, त्याचा मूळ एकच आहे, उसूई रेकी. डॉक्टर मिका उसूई यांनी, आता मी सांगेल कोण आहे, तिथूनच जो तो मग ज्याच्या त्याच्या धर्माला जोडत असतो. ओके, तर त्याचा धर्म पंथशी बरोबर संबंध नाही, पण तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकता. तुम्हाला कुठला धर्म बदलायची गरज नाही. रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही. रेकी फक्त पॉझिटिव्ह इंटेन्शनलाच काम करते, निगेटिव्हला करत नाही. रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. अगदी हाऊसवाईफ असाल, नाहीतर डॉक्टर, इंजिनियर, वकील काही असाल, तरीही तुम्ही रेकी शिकू शकतात. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते. असं नाही बोलायचं माझं वय झालं आहे आता करू का नको करू, तसं नाही. माझ्याकडे आहेत 16 वर्षे, सॉरी 17 वर्ष, 16-17 वर्षांपासून 80 वर्षापर्यंतचे स्टुडंट आहेत, शिकतात, येतात त्यांच्या हातातून एनर्जी. एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. एकदा का तुम्ही शिकले, ती शक्तिपात घेतला, लाईफ टाईम तुमच्या बरोबर त्या एनर्जी असतात. तर रेकी शिकण्याचे फायदे. रेकी लाभकारी शक्ती आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही, त्यामुळे अत्यंत सरळ आणि प्राकृतिक उपचार पद्धती आहे. तर तुम्हाला पुढे जाऊन अनुभव येईल. फक्त तुम्हाला रेकीला कॉल करायचा, जे उद्या सांगेल मी, आणि तुम्ही कुठेही हात ठेवा. कुणावर उपचार करायचे आहे, स्वतःवर उपचार करायचे आहे, हातांशिवाय कसलीही गरज नाही. हा, पुढे काही ऍडव्हान्स लेवलचं टेक्निक्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही क्रिस्टल वापरू शकतात. कारण रेकी बरोबर क्रिस्टल वापरली तर चांगला रिझल्ट येतो, डबल इफेक्ट होतो. तसा गरज नाही आहे, पण ऑप्शनल आहे. तर मग पुढे काही लोक काय करतात, त्याचे क्रिस्टल असतात, क्रिस्टल हिलिंग करतात, असे पिरॅमिड वगैरे असतात, ते ऍडव्हान्स लेवलला. पण प्रायमरी तुम्हाला रेकीमध्ये हाताशिवाय कुठलाही याची गरज नाही. तुम्ही स्वतःच उपचार करायचं शिकणार आहे शनिवारपर्यंत. तर रेकी बघा, रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव, स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. आणि रेकी प्रत्येक व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर प्रभाव टाकते आणि उपचार घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेनुसार रेकी आपल्या हातामधून फ्लो होते. ते तसं तुम्हाला पुढे जाऊन जाणवतही. तर संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते आणि शरीराच्या नर्वस सिस्टीमला सक्रिय करते. आणि हेच कारण आहे, एवढी साधी सोपी आहे म्हणून जपान, इंडिया, युरोप सगळीकडे रेकी फेमस आहे. असा कुठला देश नाही की जास्त ऐकलं नसेल. तर रेकी खूप जास्त फेमस आहे. ओके, खूप छान काम करते, वापरायला खूप सोपी आहे. आता याचा इतिहास आपण थोडासा बघूया, कारण नक्की कुठून आली थोडीशी आयडिया पाहिजे. तर बघा, हे आहे डॉक्टर मिका उसूई. पहिल्या फोटोमध्ये दिसत आहे. अ, यांनी रेकीचा परत रिइन्व्हेंट केलं, तर म्हणूनच आपल्या रेकीला बोलतात उसूई रेकी. तर आता आपण थोडासा इतिहास बघूया आपण, 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, नंतर शिकवायला घे. आता बघा, रेकीची सुरुवात जपानमध्ये झाली होती. ते एक बौद्ध साधक आणि शिक्षक होते. तर प्राचीन काळात गुरु बिनस्पर्श उपचार कसे करत, हा प्रश्न त्यांच्या मनात होता. आता होईल काय माहितीये का, मी शेवटच्या दिवशी तुम्हाला एक PDF देणार आहे, हिंदीमध्ये आहे. ज्यांना मराठीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सांगतो. ओके, तर तुम्ही शेवटच्या दिवशी तुम्हाला छान माहिती भेटेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तर बघा, ही PDF आहे, हिंदीमध्ये आहे. खूप काही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, सगळी माहिती रेकीबद्दल शेवटच्या दिवशी तुम्हाला भेटेल. तर त्यात हा रेकीचा इतिहास आहे आणि खूप छान डिटेलमध्ये आहे.
खूप मोठा आहे. तर मी तुम्हाला आता एवढं सगळं वाचून नाही सांगत, सेशन खूप मोठा होतो. आज फास्ट लाईफ मेडिटेशन घ्यायचंय, लास्ट डेला तुम्ही ते वाचून घ्या. तरी पण एक बेसिक सांगतो तुम्हाला. हे जे डॉक्टर मेका उसी होते, ते एका ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत होते, प्रिन्सिपल होते ते. आणि एक दिवस त्यांनी विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं की बघा, जुन्या काळात येशू ख्रिस्त होते, ते काय करायचे, कुणालाही स्पर्श असे हात लावून कुणालाही बरं करायचे. अगदी येशू ख्रिस्तच नाही, त्यांच्याही आधी काही बौद्ध साधक होते, काही ऋषी मुनी गुरु असतील, अशी विद्या प्रचलित होती. मग विद्यार्थ्यांनी विचारलं, जर तेव्हा असं अवेलेबल होतं, अशी विद्या होती, आत्ताही असेल का? आणि मग डॉक्टर मिकाउसी होते, त्यांना तो प्रश्न मनाला लागला की खरंच असं असेल का? तर त्यांनी काय केलं, लगेच त्यांनी प्रिन्सिपल पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जीवनाचं एकच ध्येय बनलं की मी ह्या ऊर्जा शोधून राहणार जर असतील तर. आणि कालांतराने त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी बऱ्याच धर्मांचा, म्हणजे जपानमध्ये बऱ्याच धर्मग्रंथांचा अभ्यास केला, उत्तर नाही भेटलं. ते चायनाला गेले, चायनीज भाषा शिकली तरी नाही भेटलं. मग डॉक्टर बायबलचा तर त्यांना ऑलरेडी अभ्यास होता सर्व काही. त्याच्यानंतरून ते भारतात आले. भारतात येऊन त्यांनी सगळ्या वेदांचा अभ्यास केला. थोडीफार त्यांना माहिती भेटली, पण पूर्ण भेटली नाही. तिब्बतला गेले, बऱ्याच ठिकाणी गेले, पण त्यांना उत्तर भेटलं नाही. संस्कृत भाषा शिकली होती त्यांनी, इंडियात आले होते, बरेच वर्ष राहिले, एवढं उत्तर भेटलं नाही. मग ते पुन्हा जपानला गेले आणि त्यांच्या गुरूंना भेटले आणि सांगितलं असं असं झालं आहे, आता मला काही उत्तर भेटत नाही. आणि त्यांच्या गुरुंनी त्यांना एक सल्ला दिला. काय दिला? हे बघ, तुला उत्तर भेटत नाही तर स्वतः ध्यानाला बस, जसं भगवान बुद्ध बसले, आत्मज्ञान करून घेतलं. सगळे महापुरुष असतात ते काय करतात, आत्मज्ञानाची प्राप्ती. तुझा ध्यानाला बस, बघ तुला उत्तर भेटतं की नाही. त्या दिवशी डॉक्टर मिकाउसूनी ठरवलं. आणि जपानमध्ये माउंट कुरामा नावाचा पर्वत आहे, खूप पवित्र ठिकाण आहे. मग त्या काळात ते तिथे बसले ध्यानाला. आणि अगदी ते बोलले की जोपर्यंत उत्तर भेटत नाही मी उठणारच नाही, जसं भगवान बुद्ध होते. त्यांना ते उत्तर भेटूपर्यंत काहीच खाल्लं पिल्लं नाही, अगदी मरणासन्न अवस्थेत होते, अगदी तसंच. दगड घेऊन गेले, एक दिवस संपला की एक दिवस बाजूला काढायचे. असं त्यांना 21व्या दिवसापर्यंत ते अगदी मरणासन्न अवस्थेत होते. त्यांना वाटलं की आता जायची वेळ झाली, आता काही नाही. आणि त्याच दिवशी त्यांना, ज्याला आपण बोलतो एनलाइटनमेंट, आत्मसाक्षात्कार झाला, एनलाइटनमेंट झाली. त्यांना ते सगळे सिम्बॉल, त्याचे मिनिंग काय आहे सगळं कळालं. आणि मग तुम्ही ते नंतर PDF वाचा, खूप सुंदर आहे. त्यांचे प्रथम 4 चमत्कार, ते डोंगरावरून खाली आले, एका मुलीला कसं स्पर्शाने बरं केलं, त्यांच्या गुरूंना बरं केलं. आणि पुढे जाऊन त्यांनी रेकीमध्ये एक रेकी क्लिनिक, जपानमध्ये रेकी क्लिनिक टाकलं. आणि त्या काळामध्ये ते जपानमध्ये खूप जास्त फेमस झाले होते. ओके. आणि त्यांनी ती विद्या परत शोधली. विद्या ऑलरेडी होत्या, पण त्यांना रिइन्व्हेंट केलं. ओके. आता बघा, आपल्यापर्यंत रेकी कशी आली बघा. हे आहेत उसुई रेकी, म्हणून आपण जी शिकत आहे ती उसुई रेकी ट्रेडिशनल रेकी आहे. म्हणून मी कुठलाही जात धर्म पंथ असं जोडलेलं नाही आहे. माझ्याकडे सगळ्या धर्माचे लोक सुखाने सगळे शिकून जातात. ओके. चला, आता हे आहेत शुजिरो हयाशी. हे जपानमध्ये नेव्हल ऑफिसर होते. त्यांनी डॉक्टर उसुई कडून रेकीची दीक्षा घेतली, शिकले. आणि त्याच्यानंतर त्यांनी क्लिनिक चालवलं आणि त्यांनी वेगवेगळ्या हँड पोझिशन विकसित केल्या होत्या रेकीच्या. आणि आपल्यापर्यंत रेकी आली तर ह्या आहेत हवायो तकाता नावाच्या मॅडम. ह्या जॅपनीज महिला होत्या, पण अमेरिकेत राहायच्या. आणि यांना एकदा कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि यांनी काही ठरवलं की मला नॅचरोपॅथीनेच उपचार करायचे आहेत, याच्याने जायचं नाही ॲलोपॅथीत. मग त्यांनी, त्या काळात रेकी फेमस होती, तर जपानला आल्या आणि डॉक्टर छिजिरो हयाशी यांच्याकडून रेकीचे उपचार घेतले आणि त्यांचा कॅन्सर बरा झाला. मग ह्या मॅडम खूप प्रभावित झाल्या. आणि मग त्या परत अमेरिकेत गेल्या. आणि जसं आपल्याला माहिती आहे, अमेरिकेमध्ये बऱ्याच देशाचे लोक एकत्र वास्तव्य करतात. मग त्यांनी खूप सगळ्या नॅशनॅलिटीजला रेकी शिकवली, रेकी ग्रँड मास्टर बनवलं. आणि त्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या देशात जाऊन रेकी स्प्रेड केली, पसरवली. आणि मग तशीच रेकी आपल्यापर्यंत आली. तर माझं कोणी गुरु असेल, त्यांचं कोणी असेल, असं करत करत ती सायकल तिथे जाऊन थांबते. ओके. तर हा रेकीचा इतिहास आहे. आता दुसरं, इतिहास झाल्यानंतर तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. आता पुढचा पार्ट काय आपण बघूया. ओके. हा, आता बघा, रेकीचे 5 प्रिन्सिपल बघू. आता कुठल्याही आता धर्म तर नाही म्हणता येणार रेकीला, एक कम्युनिटी बोलता येईल. कुठलीही संस्था असेल, समजा तुमची बिल्डिंग आहे,
बिल्डिंग मध्ये काहीतरी नियम असतात, खाली सूचना फलक असतो, बिल्डिंग मध्ये असे असे नियम आहेत. तुम्ही शाळेत जातात, शाळेत पण एक नियमावली असते, कामाला जातात तिथे रूल्स असतात. तसंच जसं बुद्धिस्ट मध्ये 5 शील आहे, ख्रिश्चनिटी मध्ये एक 10 कमांडमेंट्स आहे, सो अँड सो. तसं रेकीमध्ये देखील 5 प्रिन्सिपल आहेत आणि खूप सोपे आहे. कुठल्याही धर्माचे असा तुम्हाला फॉलो करायला खूप मजा येईल. ओके. आता काही लोक रेकीमध्ये खूप पुढे जातील, ग्रँड मास्टर बनतील, अजून काही शिकतील. पण एक लक्षात घ्या, रेकी बरोबर असताना तुमचे 5 प्रिन्सिपल फॉलो करणं खूप गरजेचं आहे. नाही तर लोक जज करतात, अरे हा तर रेकी शिकला आहे, रेकी ग्रँड मास्टर आहे, मास्टर लेवल आहे, हिलर आहे, आणि या रेकीचे प्रिन्सिपल पण फॉलो करत नाही, असं ऐकण्यात येतं आपल्या कानावर. तर ते प्रिन्सिपल खूप महत्वाचे आहेत. आता एक एक करून मी तुम्हाला प्रिन्सिपल काय आहे आणि का फॉलो करायचे ते एक्सप्लेन करेल. हवं तर वही पेन घेऊन बसा, आता मी तुम्हाला ऍक्च्युअल शिकवायला देतो. ठीक आहे. तर बघा, रेकीचे 5 प्रिन्सिपल आहे, एक एक करून मी आता शिकवणार आहे. बघा, रेकीचा पहिला प्रिन्सिपल आहे, फक्त आजसाठी मी रागवणार नाही. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. हा पहिला प्रिन्सिपल. आता मी तुम्हाला कालपासून खूप ज्ञान पाचत आहे, असं करा तसं करा वागा, आणि मी बोललो की मी खूप मोठा रेकी ग्रँड मास्टर आहे आणि मी रागच करत नाही, किंवा आजपासून मी कधी रागच करणार नाही, असं शक्य आहे का? कुठलाही महात्मा आला, कुठलाही महापुरुष आला, त्याला शक्यच नाही की मी याच्या पुढे जीवनभर रागच करणार नाही. राग नॅचरल प्रक्रिया आहे. आपण मानव प्राणी आहे, राग सगळ्यांना येतो, दुसऱ्या सजीवांना पण येतो. तर राग असं बोलणं अशक्य आहे की मी याच्या पुढे रागच करणार नाही. पण जर मी बोललो फक्त आजच्या दिवस मी राग करणार नाही, जस्ट फॉर टुडे, फक्त आजच्या दिवस, तर शक्य आहे का? सांगा बरं. नक्की शक्य आहे. त्याचे चान्सेस वाढून जातात 50%, 60%, 70%. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. आणि असं करता करता, एक एक दिवस करता करता सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम व्हायला 21 दिवस लागतात. 21 ते 90 दिवसात बघा, तुमचं जीवन खरंच बदलून जाईल. जसं माझं बदललं, लाखो लोकांचं बदललं, तुमचंही बदलल. तेच 2 डोळे, तेच 2 हात, तेच 2 पाय सर्वांना असतात, फक्त फॉलो करायचं. आता राग का करायचा नाही त्याच्याबद्दल आता थोडस जाणून घेऊ. आता मी तुम्हाला राग का नाही करायचा ते सांगतो. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला काही पीपीटीज दाखवतो, नाही तर तुम्हाला समजत. आता बघा, ह्या फोटोमध्ये बघा, स्क्रीनवर बघा, एक व्यक्ती आहे. ते व्यक्तीने, एक बॉस आहे समजा, त्याने त्याच्या वर्करवर रागवलं, त्याला ओरडा बसला, काहीतरी चुकी केली असेल, आपल्याला माहित नाही. मग ह्या व्यक्तीने काय केलं, आपल्या बॉसचा राग घरी येऊन आपल्या बायकोवर काढला. आता त्या बायकोला काय माहिती यांचं डोकं का गरम होतं, तो थोडी सांगणार आहे. तर आपल्या बॉसचा राग बायकोवर काढला. आता ह्या लेडीजने काय केलं, ह्या बाईने आपल्या नवऱ्याचा राग आपल्या छोट्याशा निरागस बालकावर काढला. ओके. नवऱ्याचा राग बाळावर निघाला, आणि त्याला काही माहिती होतं सिच्युएशन कुठून अशी आली, सायकल. आणि ह्या बाळाने पुढे जाऊन काय केलं, तोच आईचा राग त्याच्या छोट्याशा पेटवर, त्या छोट्याशा मांजराच्या पिल्लावर काढला. ओके. तर सांगा मला, जीवनात असं होतं की नाही? अशी सायकल असते की नाही सांगा? असते की नाही? वड्याचं तेल वांग्यावर काढणे यालाच बोलतात ना, म्हण आहे. तसंच होतं. ओके. तर तुम्हाला सांगतो मी सर्वांना, रागाची एक व्याख्या सांगतो. जुन्या स्टुडंटला माहिती आहे, नव्या स्टुडंटला सांगतो. रागाची डेफिनेशन. राग म्हणजे काय? तर राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. काय? दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. ऍग्री की नाही? तो व्यक्ती चुकी करत आहे आणि तुमचा त्रास होतो आहे. तुम्ही काय करतो माहितीये का? रागाने आपल्या प्राणशक्तीचा ऱ्हास होतो. जेवढं तुम्ही रागात असाल, जेवढं श्वास इनहेल कराल ना, तुमच्या खरंच प्राणशक्तीचा ऱ्हास होतो. राग बिलकुल चांगला नाही आहे. दुसरी गोष्ट बघा, तुम्ही स्वतःच सांगा, काल तुम्ही मला काय सांगितलं, काही लोकांनी आमच्यामध्ये नातेसंबंधाचे प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप इश्यू आले होते. आता तुम्ही सांगा, तुमचे नाते का खराब झाले? थोडासा विचार करा. तुमचे नाते खराब व्हायला काय कारण होतं? तो एक क्षण, तो कुठला जरी क्षण होता, त्या क्षणामध्ये एक तर तुम्ही, नाहीतर तो व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोलून गेला होता. बरोबर? तर राग
खूपच भयानक आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं एक सर्वे झाला आहे, जेलमध्ये जितके कैदी असतात ना, 50% वरचे कैदी, ते सराईत गुन्हेगार नसतात. त्या एका रागाच्या क्षणामध्ये त्यांच्या हातात काहीतरी हत्यार येतं आणि ते करून बसतात. ते नॅचरली क्रिमिनल नसतात. त्या रागाच्या क्षणामध्ये कंट्रोल नसल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगतात. घरचे सफर करतात, ते स्वतः सफर करतात. नंतर फक्त पश्चाताप उरतो. तर राग खूपच डेंजरस आहे हं. त्याच्यावर कंट्रोल करा. आणि मी तुम्हाला सांगेल राग कसा थांबवायचा. हा बघा, कधी कधी आपण काय करतो, रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो. शब्द कठोर असतात आणि भावना क्षणभंगूर, आणि त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम समोरच्या माणसावर खोलवर होत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे काय म्हण आहे, लक्षात आहे का तुमच्या काय? अं, खूप आनंदी असेल ना आपण, खूप आनंदामध्ये कुणाला प्रॉमिस नाही करायचं, आणि खूप रागामध्ये कधीही कुठला निर्णय नाही घ्यायचा, डिसिजन नाही घ्यायचा. असं ऐकलंय का? नाही तर मी खूप खुश असतं ना, घरी काही पण प्रॉमिस करतो बायकोला, मुलीला, नंतर मला कळतं अरे यार हे तर खूप महागात गेलं. आनंदामध्ये बोललो हे घेऊन देईल ते घेऊन देईल, नंतरून मला पश्चाताप उरतो, अरे पैसे जास्त गेले. तसंच रागाचं देखील आहे. तो रागामध्ये घेतलेला एक निर्णय, ओके, त्या रागाची एक डिसिजन तुमचं आयुष्यभर त्या घरापासून, व्यक्तीपासून, स्वतःपासून तोडतो. ऍग्री की नाही? मी सांगतोय खरं आहे की नाही की? तुम्हाला पटत असेल तर सांगा, नाही तर चॅटबॉक्स मध्ये सांगा, सर आम्ही काही तुमच्या बरोबर ऍग्री नाहीये. ओके, तर बघा, काय करायचंय तुम्हाला इथून पुढे. तर आता बघा, निर्णय नाही घ्यायचा तर काय करायचं इथून पुढे. राग नैसर्गिक भावना आहे, ती येणारच. ओके, सगळ्यांनाच येतो राग, कुणाला येत नाही? येशू ख्रिस्त असतील, भगवान कृष्ण असतील, भगवान बुद्ध असतील, सगळ्यांना कधी ना कधी राग आला असेल. तर राग कधी आला, तुम्हाला जर कधी वाटलं ना राग आला, काय करायचं? कुठल्याही परिस्थितीत आता तुम्हाला वाटलं भांडण होईल ह्या गोष्टीवरून, हा वाद थोडासा चिघळण्यासारखा आहे, याचा आहे, तर काय करायचं? समोरच्या व्यक्तीला काय सांगायचं, कधी पण आपण ह्या विषयावर 15 ते 20 मिनिटानंतर बोलूया, फक्त असं सांगायचं. बोलायचं मी ह्या विषयावर बोलणारच आहे, पण 15 ते 20 मिनिटानंतर. आणि काय होणार, ते 15 ते 20 मिनिटाच्या पॉज मध्ये एक तर तुमची रागाची पातळी 100 वरून 70 वर येते, किंवा समोरच्याची व्यक्ती येते. ओके, तुम्ही सगळे चांगले लोक आहे, रेकी शिकत आहे म्हणजे तुम्हाला भांडण तंट आवडत नाही, तर थोडासा पॉज घ्यायचा आणि बॅक जायचं. तर तो प्रिन्सिपल नक्की फॉलो करा. ओके, तर तुम्ही नेहमी पुढे रेखी असणारच आहे. ते चक्रा वगैरे बॅलन्स झाल्यावर तुम्ही असे छान बॅलन्स होतात, पण इतरांसाठी. ओके, प्रिन्सिपल नंबर 2, दुसरा प्रिन्सिपल, जस्ट फॉर टुडे, आय विल नॉट वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. ओके, आता मी तुम्हाला परत बोललो, मी याच्या पुढे कधी चिंता करणार नाही, किंवा मी बोललो मी चिंताच करत नाही, असं शक्य आहे का? किती मोठा महात्मा येऊ द्या, होणारच नाही, असं शक्यच नाही, कारण आपण ह्युमन बिईंग आहे, सजीव आहे. ठीक आहे, पण जर मी असं बोललो, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही, आज त्याच्यावर सोडून देईल, जे होईल ते होऊ दे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. जसे छोटे मुलं असतात, नाही करत, जे व्हायचं त्यांच्या जीवनात होऊनच जातं ना मोठे होईपर्यंत. तसं हा प्रिन्सिपल फॉलो करायचा. ओके, आणि हळूहळू बघा जीवनामध्ये कसे चेंजेस येतात. छोटे मुलं करतात का काळजी? रस्त्यावर राहतात, सिग्नलवर राहतात, काही काळजी करतात का आमचं उद्या काय होईल? नंतर बघतात लोक किती सक्सेसफुल होतात. तर काय करायचं आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार. आता चिंता का करायची नाही, आता तुम्हीच सांगा. जास्त चिंता केल्याने जास्त चिंता केल्याने शरीरावर कोणकोणते आजार होतात? टाईप करा, आजारांची नावं सांगा. जास्त ओव्हर थिंकिंग, चिंता केल्याने कुठकुठले आजार होतात सांगा मला. बीपी होतो, अजून? नो, काही होत नाही का? शुगरचा त्रास होतो, ओके, अजून? सांगा सांगा फटाफट. एन्झायटी, ओके, अंजली मॅडम बोलतात एन्झायटी. नैराश्य येते, ओके, तर मॅडम नैराश्य येते. डिप्रेशन, डोकेदुखी आणि सुस्ती पण येते. स्ट्रेस, स्ट्रेस, डिप्रेशन, बरोबर. अजून काय येतं?
घरात मानसिक त्रास होऊन जातो. येस, मायग्रेन, स्ट्रेस, झोप लागत नाही मनीषा मॅडम. ओके. बीपीचा त्रास, मायग्रेन, बीपी, शुगर, झोप येत नाही, हार्ट अटॅक. व्हेरी गुड. बघा, एवढे सगळे ज्ञानी हेडेक. ओके. बघा, एवढे सगळे ज्ञानी लोक बसले आहेत, सगळं माहिती आहे आपल्याला, हा, तरीही आपण चिंता का करतो? बघा, एक पुस्तक आहे, नंतर कधी वाचा, यू कॅन हील युअर लाईफ. खूप सुंदर पुस्तक आहे, लुईसेचं. त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे, आपल्या शरीरावरती जितके आजार आहेत, 90% आजाराचं कारण हे आपले विचार असतात. ओके. कॅन्सर सारखे, कॅन्सरचा पेशंट बघा कसा खसल्या जातो, तो विचार करून करून तो कॅन्सर त्याचा कसा वाढत जातो. हा, तर करू नका. आता तुम्ही मला सांगा, चिंता, चिंता करायची नाही. हा, तर चिंता आणि चितामध्ये काय फरक आहे सांगा बरं? चिंता आणि चिता, एक अनुस्वाराचा फरक आहे. तर चिंता काय करते सांगा? चिता काय करते? चिता मेल्यावर आपल्याला एकदाच जाळते की नाही सरणावर, कायमचं. आणि चिंता काय करते? क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला आपल्याला जाळत असते. नका करू चिंता. बघा, मी तुम्हाला साधं सांगतो, का नाही करायची. तुम्ही छोटे होतात, तुम्हाला समजा नववी, आपण नववीला पकडूया, आपण जुनी जनरेशन. तर तुम्हाला दहावीचं खूप टेन्शन होतं, दहावीला काय होईल, मार्क पडतील का, झाले पास. आता कॉलेजला ऍडमिशन भेटेल का, झालं कॉलेज. मला नोकरी भेटेल का, नाही भेटेल का, झालं. लग्न होईल का, मग मुलं होतील का, मुलाचं ऍडमिशन होईल का. अरे सर्व होतं. जिसने चोच दिया है वो दाना भी देगा. तुम्ही त्याच्यावर विश्वास तर ठेवा, सरेंडर तर करा. हा, काही चिंता करतात तुम्ही, त्याला काळजी आहे ना सर्वांची. तुम्ही काय बसले, पूर्ण निसर्ग, पूर्ण युनिव्हर्स घेऊन बसलाय परमेश्वर. तुम्ही तर एक छोटासा पार्ट आहे, तुमची नाही करणार काळजी? मुंग्यांची करतो, झुरळांची करतो, किड्या मुंग्यांची करतो, पक्ष्यांची करतो. तुम्ही कोण आहे त्यांच्यापेक्षा? महान आहेत व्यक्ती. हा, अनेक प्रकारची चिंता असते नाही, चिंता कुठली असत नाही. चिंता माणूस बनवतो, ते क्रिएटिव्ह आहे, ते क्रिएशन आहे. ओके. ते तुम्ही बनवतात, ती काही जादूने येत नाही. हा, आता रेकी आहे, प्रिन्सिपल फॉलो करा. रोज फक्त बोला, आजच्या दिवस करणार नाही, सिंपल आहे, एवढंच बोलायचं आहे. प्रयत्न तर करा. ओके, चिंता करायची नाही, ठीक आहे. दुसरं, फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. आता ग्रेटफुल हा शब्द इंग्लिशमध्ये खूप फेमस आहे, ग्रेटफुल. पण मराठीमध्ये तेवढा फेमस नाहीये कृतज्ञ, कारण एवढा प्रचलित नाही आहे. तर ते थँकफुल, जसं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी. आता बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे, तुम्ही जितकं जास्त ऍडव्हान्स मध्ये थँक्यू बोलाल, तेवढ्या गोष्टी तुमच्याकडे ऑटोमॅटिक येतात. ओके. कारण युनिव्हर्स तुम्हाला कधीच ते देत नाही जे तुम्हाला पाहिजे आहे. तुम्हाला ब्रह्मांड तेच देतं जे तुम्ही ऑलरेडी आहात. जे तुम्ही मागणार ते तुम्हाला कधीच भेटत नाही. तर नेहमी भावना ठेवायची, थँक्यू युनिव्हर्स, माझ्याकडे आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी सांगत आहे की तुम्हाला जेही पाहिजे ऑलरेडी थँक्यू बोलायचं. दुसरं, आता जे आहे त्याच्यासाठी तर थँक्यू बोला, जे नाहीये त्याच्याचं राहू द्या मागायचं, पण ऍटलिस्ट जे आहे त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं आहे. जितके थँकफुल राहणार, तेवढा परमेश्वर जास्त ब्लेसिंग देईल. ओके. आता बघा, तुम्ही तुमच्या मुलांसाठी खूप काही करत आहे, खूप कष्ट करतात, मोठ्या मोठ्या वस्तू घेतात, आणि ते मुलं साधं थँक्यू बोलले नाही, आणि बोलले यांचं तर कर्तव्यच आहे. कसं वाटेल तुम्हाला? घेतलं तर काय झालं, आमच्यासाठी केलं तर काय झालं, तुमचं तर कर्तव्यच आहे आम्हाला जन्म दिला. कसं वाटेल? थोडासा विचार करा, कोणी तुम्हाला बोललं कसं वाटेल, की यांचं आई वडिलांचं तर कर्तव्यच आहे. पण तेच मुलं जर थँक्यू बोलले, अरे थँक्यू सो मच पप्पा मम्मी, तुम्ही आमच्यासाठी एवढं करतात, आय लव्ह यू सो मच, कसं वाटेल? तुम्ही त्याच्यासाठी अजून करणार, अजून कष्ट करणार. ऍग्री की नाही सांगा? करणार की नाही? नक्की करणार. आता त्या परमेश्वराने तुम्हाला एवढं दिलं आहे, लहानपणापासून तुमच्या, तुम्ही किती लकी मी तुम्हाला सांगतो. आता काल होती 18 ऑगस्ट, किती लोक पृथ्वी सोडून गेले असतील? तुमचा नंबर आला का? नाही आला, तुम्ही जिवंत आहे. आता तुम्ही जेव्हा झोपेतून उठले, किती लोक तुमच्या सोबत सकाळी, तुमच्या घरचे मेंबर तुमच्या सोबत उठले की नाही?
सगळ्यांच्या घरचे सदस्य उठलेत का त्यांच्याबरोबर? काहींचे फॅमिली मेंबर हॉस्पिटलमध्ये आहेत, काहींचे आयसीयू मध्ये आहेत, काहींचे परदेशात अडकलेले आहेत. ओके. तर तुमच्यासारखे सगळे लकी नाही आहेत. तर उठल्या उठल्याच बोलायचं. मी उठल्या उठल्या माझ्या फॅमिलीकडे बघतो, सगळे घरात उठले आहेत, थँक्यू परमेश्वरा, आज कोणी हॉस्पिटलमध्ये नाहीये, सगळे माझ्या बरोबर आहे, सगळे आनंदी आहेत. आणि काय होतं, आपल्याला रडायची सवय आहे, मग परमेश्वर पण बोलतो हा माणूस रडकाच आहे, ही बाई रडकीच आहे, हिला किती पण दिलं रडायची सवय आहे, काय द्यायचं. सेम केस होते, तुमचे मुलं रडतच राहिले, किती दिलं, थँकफुल नाही राहिले, तुम्ही परत देणार नाही, तुमच्या देण्याची इच्छाच होणार नाही. ओके. दोन मित्रांनी तुमची तारीफ केली, छान छान बोलले, तुम्ही त्याला परत काही ना काही देणार. ओके. ऐसान फरामोश लोकांना काय देणार आहे, तर थँकफुल राहा, ग्रेटफुल राहा. आपण सगळे खूप लकी आहे, भारतासारख्या देशात जन्म घेतला आहे. मी खूप देशामध्ये 12 वर्ष परदेशात नोकरी केली, श्रीमंतातले श्रीमंत, गरीबातले गरीब देश बघितले आहेत. अगदी मॉझम्बिक, आफ्रिकेचा खूप गरीब देश आहे, तुर्कमेनिस्तान, तिथली गरिबी बघितली, उझबेकिस्तान, खूप म्हणजे आफ्रिका झालं. कशाला फॉरेनला जातात तुम्ही? बघा आपल्याकडे पाड्यावर लोक 5-5 किलोमीटर जाऊन पाणी आणतात. तुम्ही जातात का? तुमच्या घरात टॅप वॉटर आहे, टॅप केलं की पाणी येतं. सगळ्यांना आहे का तसं सुख? थँकफुल राहा. ओके. जितकं थँकफुल राहणार, देवाला जितकं थँकफुल बोलणार, कधी मंदिरात, आता काय होतं माहितीये का, आपण मॅक्झिमम देवाकडे कशी जातो, काहीतरी मागायला जातो, आपली ती फितरत आहे, सबकॉन्शियस माइंडच तसा प्रोग्राम आहे. काय करा, 10 पैकी 9 वेळेस फक्त देवाला थँक्यू म्हणायला जा, आणि एक वेळेस काहीतरी मागायला जा. बघा तुमच्या जीवनामध्ये कसा चमत्कार होतं. तर बिंग थँकफुल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर फक्त आजच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचं मानायचं आहे. ओके, तुमच्यावर आहे. चौथा आहे, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. काय, फक्त आजसाठी मी माझे काम प्रामाणिकपणे करेल. आता हे प्रिन्सिपल का दिलं आहे डॉक्टर हुसेनी, लक्षात ठेवा. रेकीमध्ये हे का महत्वाचं आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. मी जर तुम्हाला सांगितलं की आपण ना, प्रत्येक जण ना दुसऱ्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत असतो. कसं माहितीये का, जेही काम असेल तुमच्याकडे, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या बँकेत मॅनेजर असाल आणि तुम्हाला कामाप्रती खूप तक्रारी आहे, पण तुम्ही त्या बँकेत काम करणाऱ्या एका क्लर्कच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहात. तोही काही स्वप्न बघतो, मी पण मॅनेजर असतो तर. एक क्लर्क असेल तर तुम्ही तिथे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहात, कारण तोही स्वप्न बघतो, मी ह्या ठिकाणी असतो तर. आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके. आणि काम सगळ्यांच्याच नशिबात येतं असं नाही आहे. आज कित्येक लोक बेरोजगार आहेत, आंदोलन मोर्चे करतात, आपल्याकडे काही तर आहे, जेही काम दिलं आहे. आणि तुम्हाला काय सांगू, किती किती प्रकारचे काम आहे, जेही काम आहे त्यात सुखी राहा. सकाळी मी येत होतो रस्त्याने, सकाळची वेळे, पाऊस पडतोय, कुठेतरी बिल्डिंगचं काम चालू आहे, स्लॅब पडत होता. सकाळीच ते पाट्या घेऊन डोक्यावर लोक, लेडीज जेंट्स, किती कष्टाचं काम आहे. तुम्हाला आहे का कष्टाचं काम? मस्त माझ्या समोर बसले आहेत, समोर मोबाईल आहे, मस्त प्रवचन ऐकत आहे, किती लकी बरं तुम्ही. तर जेही काम असेल जीवनामध्ये, सरकारी काम करा, शाळेत शिक्षक असाल, हाऊसवाईफ असाल, हाऊसवाईफने तर का करायचं तुमचं काम, लक्षात ठेवा, ते मी तुम्हाला शनिवारी सांगेल. ओके. तर काही काम असेल तुमचं, अगदी इमानदारीने करा, कारण परमेश्वराने काही ना काही कारणासाठी तुम्हाला ते दिलेलं आहे. शेवटचा प्रिन्सिपल आपण बघून घेऊया, लास्ट प्रिन्सिपल. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. आता हा शब्द इंग्लिशमध्ये फेमस नाहीये, हा शब्द मराठीत फेमस आहे, आणि तोही फक्त महाराष्ट्रात. शब्द आहे भूतदया. मराठी मीडियमच्या मुलांना माहिती आहे, इंग्लिश मीडियमच्या मुलांना माहिती नसतो. तर भारत संत महात्म्यांचा देश आहे, सॉरी महाराष्ट्र जास्त करून खूप संतांचं राष्ट्र आहे. सगळ्यांनी भूतदया शिकवली काय असते. तर प्रत्येक सजीवावर दिवसातून कधी ना कधी कुणावर तरी काहीतरी असं ऍक्ट करा की तुम्ही त्याचं काहीतरी भलं करणार आहे. आता प्रत्येक सजीव प्राण्यावर, म्हणजे कुत्र्याला बिस्किट देणं ते नॉर्मल झालं, तुम्ही बोलणार सर सांगत होते देऊन टाकतो, आजचा आपला रेकीचा प्रिन्सिपल झाला, तसं नाही. छोटे छोटे ऍक्ट, गरज नसताना एखाद्याची मदत करा. तुम्ही लाईनीत उभे आहे, तुम्हाला घाई नाही तर समोरच्याला तिकीट काढायला पुढे येऊ द्या. कधी काढी, आता तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुमच्याकडे 80,000 पगार आहे, 1 लाख पगार आहे, दरवाजावर तुमचा कोणी साध्या वस्तू विकायला येतो,
5-10 रुपयाचे विनाकारण घेऊन टाका. तो भीक मागण्यापेक्षा काहीतरी काम करत आहे. ओके, तर असं तुम्ही छोटे छोटे ऍक्ट्स करा नक्की. आणि कुणाची मदत केल्यानंतर ती झोप येते ना, ती खूप सुखाची झोप असते. ओके, तुम्ही झोपताना ना तुमच्या मनात तो विचार असतो आणि तीही व्यक्ती तुम्हाला विसरत नाही, अरे या व्यक्तीने मला मदत केली होती. ओके, तर ग्रेटफुल राहा. जितकं तुम्हाला 5 प्रिन्सिपल पाळा, खूप सुंदर काम करते. नाही पाळण्यासारखं आहे का? खूप सुंदर आहे रेकी, खूप साधे सोपे नियम आहे. ओके, खूप छान काम करते, जीवनामध्ये तुम्हाला खूप पुढे नेते. हा, तर 5 प्रिन्सिपल फॉलो करायचे आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो. जस्ट 1 मिनिट थांबा. कोणीतरी आले, 1 मिनिटात मी परत येतो. तुम्ही काय करा, नसेल लिहिले तर कुठे गेलं आपलं 5 प्रिन्सिपल? इथे पण नाहीये, इथे पण नाहीये. हा, एवढं लिहून ठेवा इंग्लिश मराठीमध्ये, 1 मिनिटात आलं. ओके, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. जस्ट ओके, चला लक्ष द्या इकडे. आता सर्वात महत्वाचं, आता बघा रेकीचं प्रकार, रेकीचे लेवल वगैरे काय असतात ते आपण बघणार आहे. तुम्हाला काही माहिती नाही रेकीबद्दल, थोडस कन्फ्युजन दूर करतो. आता बघा, जे तुम्ही शिकत आहात, जे सध्या तुम्ही शिकत आहात, मी तुम्हाला रेकीच्या लेवल काय असतात, शक्तिपात काय असतो, जो तुमचा उदाहरणार आहे, सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर बघा, आता तुम्ही जे शिकत आहात, जो तुमचा कोर्स चालू आहे, तो आहे रेकी लेवल 1. हा एंट्री बेस प्रशिक्षण असतं, प्रवेशस्तरी आहे, जिथे तुम्हाला रेकीचा इतिहास, स्वतःला रेकी कशी द्यायची, इतरांना रेकी कशी द्यायची शिकवले जाते. आणि तुम्हाला रेकी ऊर्जासाठी आयुष्यभरासाठी संलग्न म्हणजे अटेंड करून दिले जाते. या स्तरात तुम्हाला उपचार कसे करायचे शिकवले जाते. आणि तुम्ही रेकीच्या 10% इफिशियन्सीने, 10%ने उपचार क्षमतेने कुणाचेही उपचार करू शकतात लेवल 1 मध्ये. लेवल 2 काय असतं बघा, लेवल 2 म्हणजे या स्तरामध्ये तुम्हाला आता लेवल 1 मध्ये कुठलाही सिम्बॉल शिकवला जाणार नाही रेकीचा. ओके, बाकीचे अदर सिम्बॉल शिकवेल पण रेकीचा नाही. रेकीचे पुढचे सिम्बॉल असतात, 3 सिम्बॉल आहेत. तर लेवल 2 मध्ये सिम्बॉल शिकवले जातात. आणि त्या सिम्बॉलने काय होतं बघा, रेकी लेवल आणि पुढच्या 1 आणि पुढच्या याच्यात काय फरक आहे. लेवल 1 मध्ये तुम्ही व्यक्ती समोर पाहिजे असा हात ठेवून उपचार करू शकता. लेवल 2 मध्ये गेल्यानंतर तुम्हाला डिस्टन्स लिंक करता येते. व्यक्ती समोर नसेल, शेजारच्या रूम मध्ये असेल, दुसऱ्या गावात असेल किंवा फॉरेनला असेल, अमेरिकेत असेल, युरोपला असेल, तुम्ही एका ठिकाणी बसून त्याला रेकी देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, उद्या तुमचा शक्तिपात आहे, मी इथे नाशिकमध्ये बसून, तुम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, पण मी तुम्हाला अटोनमेंट देऊ शकतो का? कारण माझ्याकडे सिम्बॉल्स आहेत. लेवल 2 मध्ये तुमच्याकडे सिम्बॉल असतात वेगवेगळे, तर त्याचा तो फरक पडतो. तर लेवल 1 मध्ये कुठलाही सिम्बॉल नाही आहे, पुढच्या लेवलला सिम्बॉल. तर लेवल 2 झाल्यानंतर तुमचं 40+10 म्हणजे रेकीच्या 50% इफिशियन्सीने तुम्ही कुणाचेही उपचार करू शकता. कुणाचेही उपचार तुम्ही 50% क्षमतेने करू शकतात. लेवल 3 काय असतं बघा, लेवल 3 मध्ये तुम्हाला शेवटचा सिम्बॉल असतो. लेवल 2 मध्ये 3 सिम्बॉल आहे, एक शेवटचा सिम्बॉल तुम्हाला लेवल 3 मध्ये डायकेम नावाचा सिम्बॉल असतो, तो दिला जातो. आणि
मास्टर सिम्बॉल असतो तो डायकिन्यू, आणि त्याच्यानंतरून काही ऍडव्हान्स हिलिंग टेक्निक शिकवल्या जातात. ऍडव्हान्स पद्धतीचे टेक्निक्स असतात कुणाचे उपचार करायचे असेल. सध्या फक्त हातावर आहे. लेवल 3 ला थोड्या ऍडव्हान्स टेक्निक असतात आणि तुम्ही रेकीच्या 100% उपचार क्षमतेने कुणाचे उपचार करू शकतात. तर लेवल 1, 2 आणि 3 याच्यानंतर फक्त एकच लेवल असते उरलेली, ती असते लेवल 4. या स्तरामध्ये तुम्ही रेकी ग्रँड मास्टर बनतात आणि इतरांना अटोनमेंट द्यायचं शिकतात. तर लेवल 4 म्हणजे काय आहे, ते शिक्षक टीचर लोक, जसं मी इतरांना अटोनमेंट देऊ शकतो तर त्याला लेवल 4 बोलतात. तर सध्या लेवल 1, 2, 3 करणं महत्वाचं असतं. ओके, तर ते अशा लेवल असतात. ओके, आता पुढचं, आता शक्तिपात काय, अटोनमेंट काय, आता आपण ते बघणार आहे. बघा असे काही सिम्बॉल असतात, 4च सिम्बॉल आहेत रेकीमध्ये, खूप पॉवरफुल. आता आपण बघूया अटोनमेंट म्हणजे काय, अटोनमेंट कशी दिली जाते, म्हणजे शक्तिपात काय असतो, शक्तिपात कसा दिला जातो. साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजेल. उद्या सकाळी तुम्ही येणार, तास बसायचं आहे, डोक्यापासून पायापर्यंत दिसलं पाहिजे, म्हणजे मांडी घालून बसा, असं बसायचं आहे, नावाने जॉईन करायचं. ओप्पो, विवो, जिओ मी नाही चालणार, कनेक्ट व्हायला लागतं. काय होतं रेकीमध्ये आणि इतर धर्मात शक्तिपात काय आहे, अटोनमेंट का गरजेचं असतं, ते मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो. बघा, आध्यात्मिक जीवनामध्ये अटोनमेंट खूप गरजेचं आहे. अटोनमेंट म्हणजे काय, की एक ऊर्जा, एक गुरु असेल तो ती ऊर्जा दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो. आता रेकीमध्ये आणि इतर धर्मामध्ये काय फरक आहे बघा. फॉर एक्झाम्पल, आता काही धर्मामध्ये अटोनमेंट शक्तिपात कसा दिला जातो. आता ख्रिश्चनिटीमध्ये काय करतात, त्याचा बाप्तिस्मा करतात, पवित्र तेल वगैरे लावून करतात. आता काही रजनीश ओशो वगैरे आहेत, त्यांच्या कम्युनिटीमध्ये कसं आहे, असा बोर्ड घेतात, तिथे असं लावून फिंगर लावून शक्तिपात किंवा ऊर्जेचा फ्लो जागृत करतात. काही ठिकाणी आहे सेल्फ रिअलायझेशन, जसं भगवान बुद्ध ध्यानाला बसले, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. डॉक्टर मिका उसुई बसले, एनलाइटनमेंट झालं. भगवान महावीर बसले, साईबाबा बसले, वॉट एव्हर, तर ते झालं तुमची आत्मसाक्षात्कार. ओके, ते तुमचं सेल्फ एनलाइटनमेंट झालं. दुसरं आहे, प्रत्येकाची प्रथा असते. जसं आता स्वामी विवेकानंद होते, त्यांच्या गुरूंनी काय केलं, आपला उजवा पाय घेतला, त्यांच्या छातीवर लावला, आणि त्या क्षणी स्वामी विवेकानंदांना सर्व आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. तर त्यांच्यामध्ये तसं आहे. बऱ्याच ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रथा आहेत. ओके, बऱ्याच काही आहेत. तर आणि करणं गरजेचं असतं आध्यात्मिक जीवनामध्ये, का माहितीये का, इवन बघा जीवनामध्ये काही नियम असतात, म्हणजे संस्कार असतात. संस्कार, भिक्षा असेल, दान असेल, लग्न संस्कार असतो, हे सगळे संस्कार आहेत. आणि हे संस्कार आपण जेव्हा मानव रूपात जन्म घेतो, माणूस सर्व प्राणी मात्रामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे, आणि आपल्याला हे नियम करायला लागतात. जसं की भगवान श्रीकृष्ण होते, स्वतः भगवान विष्णू आहेत, तरी पण त्यांनी काय केलं, पृथ्वी तलावर असताना, इथे जीवन जगत असताना त्यांच्या गुरूंकडे गेले. कोण गुरु होते त्यांचे, सांदीपनी महाराज होते. एकदा सर्च करा. त्यांनी त्यांच्याकडे जाऊन सगळं परत नॉलेज घेतलं, दीक्षा घेतली. का घेतली, ते तर बोलले असते, मी मी तर देव आहे, मला काय गरज आहे. तसं नसतं, काही नियम मानव रूपात जन्म घेतला फॉलो करायला लागतात. इव्हन ख्रिश्चनिटीमध्ये देखील येशू ख्रिस्त सर्वात महान आहे त्यांचे, तरी त्यांनी त्यांच्या भावाकडून दीक्षा घेतली होती. तर हे संसाराचे नियम कुणाला तुटले नाही आहे. रेकीमध्ये काय होतं, रेकीमध्ये तुमच्या चक्रावर काम केलं जातं, चक्रामध्ये सिम्बॉल टाकले जातात, आणि त्या ऊर्जा ज्या ब्लॉकेजेस आहेत, जसं की ऊर्जा तुमच्यात ऑलरेडी आहे, लहानपणापासून आहे, प्रत्येकामध्ये शक्ती असते, पण कालांतराने ते ब्लॉकेजेस होतात. जसं एक नळ आहे, तो चोकअप झाला, मग तुम्ही साफ करायला काय करणार, प्लंबरला बोलवणार, आणि प्लंबर साफ करणार. त्याच पद्धतीने असतं. ओके, तर जसं लहानपणी आपल्यामध्ये खूप नॅचरली शक्ती असतात, पण कालांतराने ब्लॉक होतात. तर गुरु काय करतो, त्याच ऊर्जाला अनब्लॉक करतो, त्याचं काम करत असतो. ठीक आहे, जसं एक मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना ना लाईट देऊ शकते, बरोबर की नाही, त्या पद्धतीनेच असतं. तर रेकीमध्ये तुम्हाला सिम्बॉलने करून दिलं जातं. तुमचे चक्र, जे वरचे चक्रच असतात, हार्ट चक्र, थ्रोट चक्र, ते उद्या कळणार आहे तुम्हाला. त्याच्यावर काम करून तुम्हाला रेकी एनर्जीशी कनेक्ट करून दिलं जातं, जेणेकरून तुम्ही आयुष्यभर त्या ऊर्जा वापरू शकता. आणि नक्की करा, कारण होतं काय माहितीये का, उद्या तुम्हाला मी पाणी चार्ज करायचं शिकवेल, पाण्याची चव बदलायचं, तर काही लोकांना जमतं, आणि पाण्याची चव वगैरे बदलली जाते, आणि छान काम करतात, फ्लो जाणवतात.
मग जे लोक सकाळी येत नाही शक्तिपाताला, मग त्यांना वाटतं अरे यार राहून गेलं, मग मला आठवड्याभर त्रास देतात, सर आमचा राहिला आमचा राहिला, मग मी कुणा कुणाच्या मागे लागू बरं. नक्की या, सकाळी या, ग्रुपमध्ये संवाद केला, खूप छान फायदा होतो. उद्या सकाळी 6 वाजता तुमचा शक्तिपात असणार आहे, 10च मिनिटासाठी. 6ला यायचं, 6:10 पर्यंत संपून जाईल. ओके. आणि बाकी मग क्लास आपला रेग्युलर राहील, सकाळी 10 ते 11, संध्याकाळी 8 ते 9, ह्या पद्धतीने राहणार आहे क्लास. ओके. आणि खूप सुंदर आहे, शक्तिपात नक्की केला पाहिजे अटोनमेंट. त्याच्याने काय होतं, रेकीची ऊर्जा कायमस्वरूपी सक्रिय होते शरीरामध्ये, तुमचे चक्रे संतुलित व्हायला लागतात, कारण पुढे जाऊन तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन करायचं आहे. तुमची उपचार क्षमता वाढते, आत्मिक उन्नती होते, स्ट्रेस, चिंता, नकारात्मकता दूर होते. तर अटुनमेंट ही एक रेकीच्या मार्गावर प्रवेश करण्यासाठी अत्यावश्यक प्रक्रिया आहे. ओके. नक्की करा, खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. क्वेश्चन आन्सर मी तुमचे नंतर घेईलच. इथपर्यंत कळालं? नंतर रेकॉर्डिंग बघा. प्रश्न क्लास झाल्यानंतर, आत्ता क्लास झाल्यानंतर विचारला तरी चालेल, मला पुढचं सांगू द्या. आता बघा, तुमचा शक्तिपात होणार आहे उद्या. एवढ्या पवित्र ऊर्जा आहे, खूप छान आहे. आयुष्यभरासाठी कनेक्ट होणार आहे. तर याच्यासाठी एक पूर्वपरीक्षा द्यायला लागते. पूर्वपरीक्षा काय आहे? पास्ट लाईफ मेडिटेशन. आता लगेच मी तुमचं थोड्या वेळाने घेणार आहे. आता ते मेडिटेशन काय आहे आणि का घेणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. लक्षात घ्या, ह्या मेडिटेशन मध्ये आपण भूतकाळात जाऊन आपण ज्याही चुका केल्या आहेत, त्या चुकांसाठी ज्याही लोकांना त्रास झाला त्यांची माफी मागणार आहे, आणि ज्याही लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्याच्यामुळे तुमच्या जीवनात सफरिंग आहे, त्रास आहे, त्यांना देखील माफ करायचं आहे. आता का करायचं आहे? जसं मी तुम्हाला काय सांगितलं, रागाची व्याख्या सांगितली. राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. त्याच पद्धतीने पाप आणि पुण्याची व्याख्या सांगतो. मी कुणी महात्मा नाही, मी माझी कशाला व्याख्या सांगू एवढा नाही महा. तर बघा, मी विपश्यनाला जायचो ना, तर तिथे विपश्यनामध्ये संध्याकाळी ते एस.एन. गोयंका जी आहेत, त्यांचे छान छान प्रवचन असतात. तर त्यांनी एकदा सांगितलं होतं आणि मला ते पटलं म्हणून तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर नका घेऊ. बघा ते काय सांगतात, पाप काय आहे, पापाची व्याख्या बघा किती सोपी आहे. पाप म्हणजे तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन दुखावलं, कुठल्याही सजीव आत्मा दुखावला तर ते पाप आणि पापच आहे. आणि तुमच्याकडून कुठलाही सजीव आत्मा सुखावला, त्याच्या आत्म्याला थोडं सुख भेटलं तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. आता प्लीज हे पास्ट लाईफ मेडिटेशन करा, तुमच्या हृदय चक्रासाठी आहे. हार्ट चक्र, अनाहत चक्र, हृदय चक्र काय असतं उद्या कळेल. पण जसं मी सांगितलं, मला गुरु माना, सरेंडर होऊन जा, जे सांगतोय ब्लाइंडली फॉलो करा. ओके. आता काय करायचं आहे, तुमचं मेडिटेशन आहे 10 मिनिटाचं, 10 मिनिटं 15 मिनिटं लागतील. पाणी वगैरे पिऊन या, वॉशरूमला जायचं जाऊन या, आपण 1-2 मिनिटामध्ये मेडिटेशन सुरू करूया. शक्य असेल तर हेडफोन घालून बसा, खूप सुंदर रिझल्ट येईल. जा, 1-2 मिनिटात स्टार्ट. सगळे आले ना स्क्रीनवर, मग मी स्टार्ट करतो. तोपर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का? अटुनमेंट, शक्तिपात काय असतो काय नाही, परत आज जे शिकवलं काही डाऊट काही राहिलं सांगा मला. कुणाला ग्रुपची लिंक भेटत नाही काही नाही सांगा, करून हा बोला. वंदना मॅडम. अनम्यूटचं बटन दाबा ना, दाबलं नाही. दाबलं जात. बोला बोला. सर, मला आता जरा बाहेर जायचंय, बँकेचं काम आहे. जा ना तर जा ना, मी संध्याकाळी करा. संध्याकाळी करू का जॉईंट हो आत्ताच संध्याकाळी करा, मेडिटेशन? काहीच प्रॉब्लेम नाही, संध्याकाळी ओके ओके, संध्याकाळी करते. हो. नक्की करा. आणि अटोनमेंटची लिंक तुम्हाला संध्याकाळच्या बॅच नंतर पाठवली जाईल शक्तिपाताची, कारण ते लोक कन्फ्युज होतील आता पाठवून. ठीक आहे. उद्या सकाळी 6 वाजता यायचं आहे, 10 मिनिटासाठीच आहे, जास्त काही नाही. ओके. अटोनमेंट 2दा घेतला जातो का बघा. अटोनमेंट आहे ना, तुम्ही कुणाकडून घेतला असेल, खूप वर्ष झाले असतील, 5-10 वर्ष जास्त, तर परत घ्या, काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही ऊर्जेशी डिस्कनेक्ट होतात. पण शक्यतो एकदा घेतलं की आयुष्यभर घ्यायची गरज पडत नाही. तरी घेतला तर काही कोणी शिक्षा तर करत नाही.
घ्यायचं तर घ्या परत, मला काही फरक पडत नाही. नक्की घेऊ शकता, त्याच्याने काही आपला काही तोटा होणार आहे का? आपण डिवाइन एनर्जीज ग्रहण करत आहे, दिव्य ऊर्जा ग्रहण करत आहे, त्या काही शिक्षा करतात का? नक्की घ्यायचं तर नक्की घ्या. ओके, हा कोमल मॅडम बोला. ते एक विचारायचं होतं, माइंड कंट्रोल कसं करायचं, म्हणजे कोणती गोष्ट काय घडते स्थिर कसं राहायचं? त्याच्यासाठी 5 दिवस थांबा ना, सगळं सांगणार आहे 5व्या दिवसात. खूप सगळ्या प्रोसेस आहे, खूप टेक्निक आहे. ओके, काय? चालेल. म्हणजे शक्तिपात म्हणजे काय, आता इतक्यातच सांगितलं. शक्तिपात म्हणजे काय, साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. शक्तिपात हा शब्द भारताचा आहे. भारताच्या लोकांना रेकीमध्ये काय असतं, अटुनमेंट. खरा वर्ड आहे अटुनमेंट इंग्लिशमध्ये. अटुनमेंट म्हणजे काय, तुम्हाला त्या ऊर्जेशी अटून करून दिलं जातं. जसं रेडिओ आहे, तुम्हाला जे चॅनल पाहिजे तुम्ही फ्रिक्वेन्सी सेट करतात, त्याच पद्धतीने असतं. ओके, तुम्हाला त्या डिवाइन एनर्जीशी, त्या ऊर्जा कुठे आहे तुम्हाला माहिती नाही, त्या ऊर्जा पकडून दिल्या जातात, तुम्ही त्या ऊर्जेशी कनेक्ट होतात. ओके, जेणेकरून त्या ऊर्जा तुम्ही स्वतःला कधीही रेकीला कॉल करून, आता समजा तुम्हाला हिलिंग पाहिजे आहे, मी रेकीला कॉल करणार आणि तुम्हाला हिलिंग देणार. जेव्हा तुमचा शक्तिपात होईल, अटोनमेंट होईल, तुम्ही स्वतः रेकीला कॉल करायचं, स्वतः स्वतःची हिलिंग करायची, स्वतः दुसऱ्यांची करायची. तर तुम्हाला त्या एनर्जीशी कनेक्ट करून दिलं जातं. तर रेकी ऊर्जा वापरायची असेल भविष्यात, अटोनमेंट घेतलंच पाहिजे. अदरवाईज तुम्ही युट्यूबवर किती पण व्हिडिओ बघा, अभ्यास करा, सिम्बॉल, ते काम करणार नाही. गुरुकडून शिष्याला ते आलेच पाहिजे, कारण हे गुरु शिष्य परंपरेनेच होतं. ओके, नाहीतर मी पण इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, मला ना रिसर्च करायची खूप सवय, खूप लॉजिकल आहे. मी पण सगळं आधी करून बसलो होतो, पण ते सिम्बॉल नाही वापरू शकत कुठे शिकून बघून. ते गुरुकडूनच शिष्याकडे यायला पाहिजे. तसं आहे, तर गुरु तर पकडायलाच लागतं. ओके, आला आहे तर करून घ्या, बाकी तुमची बरं. चला, आता ध्यानाला बसायला सुरुवात करा. ध्यानाला कसं बसतो आपण, एक गोष्ट एक लक्षात घ्या सर्वांनी. आता मेडिटेशन चालू असताना एक अट आहे. काय अट आहे? माझा व्हिडिओ बंद असेल आणि तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे. तुमचा व्हिडिओ चालू पाहिजे, माझा बंद. आणि काय करायचंय तुम्हाला, डोळे बंदच करून बसायचं आहे, कोणी कुणाला बघत नाही. काय होईल, मला ना तुम्हाला कनेक्ट व्हायला, मग मेडिटेशन असताना मला तुम्हाला इथून रेकीची हिलिंग द्यायला लागते. मग ती हिलिंगची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर व्हिडिओ ऑन करा, डोळे बंद करा, कोणी कुणाला बघत नाही. मग मी तुम्हाला याच्याने रेकीची हिलिंग पण देईल आणि मेडिटेशन. ठीक आहे, तेवढं एक करायचं आहे. ज्याचे व्हिडिओ बंद आहे मी त्याची गॅरंटी घेत नाही. शक्य असेल तर मग संध्याकाळी. ठीक आहे, चला मला फॉलो करायचं आता. मेडिटेशनला आपण कसे बसतो, झोपून नका करू. ज्याला खूप त्रास आहे तो झोपून करा, पण मग फायदा होतो. ताठ बसायचं आहे, शरीर ढिलं सोडायचं, हात तुम्ही असे मांडीवर, तळवे असे असे करा, नाही तर असे करा, कुठल्याही परिस्थितीत करा. हात मांडीवर ठेवून द्या. ठीक, चला करायचं सुरू. फक्त आणि गाइडेड आहे, मला फक्त ऐकायचंय. मला ऐकून करायचंय, डोळे बंदच करायचे आहे, काही करायचं नाही, फक्त माझ्या सूचना फॉलो करायच्या. बघू द्या बरं. व्हेरी नाईस, ठीक आहे. आता माझा व्हिडिओ बंद असेल, तुमचा चालू पाहिजे. ठीक आहे, आपण आता स्टार्ट करू. माझ्या सूचनांचं पालन करायचं. दोन्ही डोळे बंद करा, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात मांडीवर ठेवा. आणि संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर. आजच्या ह्या साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये, भूतकाळामध्ये ज्याही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे कोणी लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. ह्या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज
त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत नकळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहेत, ज्याही निगेटिव्हिटी सहन केल्या आहेत, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहे. जीवनात सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंद यालाच स्टोअर करणार आहे. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल, तर त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. आणि जर तुम्ही शब्दांनी, कृतीने
कुणाला दुखावलं असेल तर त्याची मनोमन माफी मागा. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक गोष्टीला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात? तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचे सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. कठीण आहे खूप माफ करणे, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील. बट अलाव युअरसेल्फ, माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात काही दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षण जगलो. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात.
365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील. नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, माफ करा. आणि कळत न कळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल, किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. आणि कळत न कळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल, तर त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद कर. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षांमधल्या घटना आठवा. या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावले असेल, आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल, आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये विविध दुःखांच्या छटा असतील. आजही त्या आठवणींमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि सगळ्या दुःखांना
मनातून आज मोकळे करा. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. आणि हे सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. आणि गेल्या 10 वर्षात जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. स्वतःला परवानगी द्या त्या दुःखातून बाहेर पडण्याची. आणि सगळ्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या ह्या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिले. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. ह्या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. आणि चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावले असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल. काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा. आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना
आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. वर्तमानाच्या आनंदाच्या क्षणांना जगायला आपल्याला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणामध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. ईश्वराने तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्यासाठी एक कोरी पाटी दिली होती. आज ईश्वर पुन्हा नव्याने ती कोरी पाटी आता परत तुमच्या हातामध्ये देत आहे. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्यासाठी ईश्वर ही कोरी पाटी आता तुम्हाला पुन्हा नव्याने देत आहे. ही कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा, कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे, नवी पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल बघा, कारण हे स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा जन्म झालेला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी ईश्वराने आज तुम्हाला नवीन ऊर्जा दिली आहे, नवजीवन दिले आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. आणि आजपासून या स्माइल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही औरात प्रवेश कराल, जोही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे, एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस, कारण त्याच दिवशी आपण ह्या पृथ्वीतलाचा भाग बनलो. तर इथून पुढे आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. एकदम स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथेही जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे आणि आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तर कीप स्माइलिंग आणि आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे.
परमेश्वर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. जेव्हा कधी तयार असाल, हळूवार डोळे उघडायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. दोन्ही हात रब करून घ्या आणि ती ऊर्जा चेहऱ्याद्वारे संपूर्ण शरीरात ग्रहण करा. चला, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद सर्वांना. सो काही लोकांना माफ करायला जमलं असेल, काहींना नसेल जमलं. त्याचं कारण मी तुम्हाला उद्या सांगेल. पण नका ठेवू मनामध्ये काही. माफ करून द्या. ओके, काही कुठे जायचं नाही आपल्याला. शेवटी सर्वांना एकाच ठिकाणी जायचं असतं. जास्त प्रेशर घ्यायचं नाही. ओके, बाकी मी त्याच्याबद्दल उद्या सांगेल. ठीक आहे. आता उद्यासाठी उद्याची लिंक संध्याकाळच्या बॅच नंतर पाठवेल. झूम लिंक उद्या सकाळी 6 वाजता नक्की जॉईन करा. नावाने करायचं आहे. एखाद्याचं नाव दिसलं नाही मी विचारून घेईल, पेनाने लिहून घेईल. जर काही प्रॉब्लेम असेल टेक्निकल 10 मिनिटासाठी आहे, वेळ काढा. 6 यायचं 10 पर्यंत. 6 ते 10, 6 वाजून 10 मिनिटापर्यंत आरामात होऊन जाईल. आणि मग क्लासमध्ये उद्या आले, उद्या 1 ग्लास पाणी घेऊन यायचं. उद्या पाण्याला चार्ज कसं करायचं, रेकीला कॉल कसा करायचा, ते उद्या रेकीची प्रार्थना, पाणी, अन्न पाणी चार्ज करायचं उद्या शिकवेल. आणि परवा तुमचं पेंडुलम डाउजिंग आहे, तर मग उद्या तुम्हाला डाउजिंग कसं बनवायचं ते देखील मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, चालेल. चला, आता कुणाला काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. क्लास ऑफिशियली संपलेला आहे. ठीक आहे, ज्याला यायचं संध्याकाळी येऊ शकतात परत अनुभव. ओके, हा सर, काल रात्रीची लिंक मिळेल की मी अटेंड केलं नव्हतं. तुम्ही लिंक थोडी भेटेल, तुम्ही व्हॉट्सअप चॅनलवर जा, ते सबस्क्राईब करा, तुम्हाला आज लिंक भेटेल. तर व्हॉट्सअप चॅनलवर जुनं रेकॉर्डिंग आहे, कालची रेकॉर्डिंग भेटून जाईल. ओके, त्याच्यात रेकॉर्डिंग बघ, चालेल. आता ज्याचं मोबाईलचा व्हिडिओला प्रॉब्लेम आहे, काहीतरी करायला लागेल तुम्हाला, नाही दिसले तर कसं करू बरं, कुणाचं तरी घ्या त्या दिवशी. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके, काही 1-2 क्वेश्चन आन्सर असते, घेऊन टाका, नंतरून रॅपअप करूया. ओके, हा बोला कोमल मॅडम, काय झालं? ते आपण आता मेडिटेशन केलं. हॅलो. बोला ना, बोला. तर असं निगेटिव्ह गोष्टी जर मनात आलं मग काय केलं पाहिजे? सोडून द्यायचं, फक्त बघायचं त्याला, बघत त्रास राहा. होतो असा खूप अंगाचा गळट वगैरे, मानसिक त्रास होतो. बघायचं, ते विचारांना बघायचं. तुम्हाला सांगेल ना, अजून तुम्हाला चक्र वगैरे बॅलन्स करायचे. तुम्हाला उद्या 7 चक्र आणि औरा शिकवणार आहे. तुमच्या जीवनामध्ये का प्रॉब्लेम आहे, कुठलं चक्र तुमचं बॅलन्स आहे, तुम्ही स्वतःच उद्या कळेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तर ओरा कसा क्लीन ठेवायचा, नकारात्मकतेपासून कसं दूर राहायचं, मी उद्या सांग. ठीक आहे, तर थांबा थोडंसं, एक निमिष. चालेल, चला, थँक्यू सोनाली मॅडम, थँक्यू. चला, थँक्यू सो मच. मग आपण उद्या सकाळी 6ला भेटूया थोड्या वेळ, आणि क्लासमध्ये रेग्युलर भेटूया. ओके, चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद.